मित्रांनो, आपल्याला आयुष्यामध्ये जे काही मिळवायचे आहे, जे काही हवे आहे आणि आपल्याला असे वाटते की आपल्या मनासारख्या गोष्टी, प्रसंग, व्यक्ती आपल्याला भेटले पाहिजे, तर हे सर्व प्रकटीकरण आणि प्रकट होण्याचा जो प्रकार आहे तो आणि त्याबद्दलचं जे प्रॅक्टिकल आहे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. तर 369 पद्धत प्रकट होण्याचा एक प्रकार आहे. 369 पद्धतीच्या तपशिलात जाण्यापूर्वी प्रकट होण्याच्या सरावाबद्दल अधिक समजून घेणं उपयुक्त आहे आणि याचा वापर आपण करू शकता. प्रकटीकरण अनेक वर्षापासून सुरू आहे. रॉन्डा बायरन लिहिलेल्या द सिक्रेट नावाच्या पुस्तकाचा भाग म्हणून ते प्रथम अत्यंत लोकप्रिय झाले. त्यानंतर हे आकर्षण कायद्याच्या सिद्धांतावर आधारित आहे, जे म्हणते की तुमचे विचार थेट तुमच्या वास्तविकतेवर प्रभाव टाकू शकतात. तुमच्या इच्छेबद्दल अतिशय जाणीवपूर्वक आणि विशिष्ट पद्धतीने विचार करून तुम्ही त्या इच्छा प्रत्यक्षात प्रकट करू शकता आणि त्या पूर्ण करू शकता. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला सुरुवात करूया 369 या अद्वितीय आणि अप्रतिम अशा पद्धतीचं प्रॅक्टिकलबद्दल माहिती आणि प्रत्यक्षात प्रॅक्टिकल कसे करावे याबद्दलचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, ओप्रा आणि दीपक चोप्रा यांच्यासह अनेक प्रभावशाली आणि विश्वासू व्यक्तिमत्वांनी प्रकटीकरणात अनुभवलेल्या यशाबद्दल बोललेले आहे. हे स्पष्टपणे ते खरे करत नाही, परंतु हे निश्चितपणे विचारात घेण्यासारखे आणि समजूत घेण्यासारखे आहे. प्रकट होण्याबद्दल एक सामान्य गैरसमज असा आहे की आपण फक्त आपल्याला पाहिजे त्याबद्दल विचार करा आणि ते खरे होईल. तर मित्रांनो, दुर्दैवाने ते इतके सोपे नाही. तुमची इच्छा प्रकट करण्यासाठी लक्ष आणि शिस्त लागते. तुम्हाला ते खरोखर अनुभवण्याची आणि त्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि ती साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनात ठोस पावले उचलण्याचीही गरज आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट इच्छेबद्दल विचार करण्यात बराच वेळ घालवता, तेव्हा तुम्ही ती इच्छा साध्य करण्यासाठी तुम्ही घेऊ शकता अशा जीवनातील सर्व मार्गाचा देखील विचार करता. अधिक आध्यात्मिक स्तरावर प्रकट होणे म्हणजे तुमच्या विचारांची शुद्ध कंपन ऊर्जा घेणे आणि या ऊर्जेचा उपयोग तुमच्या जीवनात समान कंपन ऊर्जा असलेल्या इतर गोष्टींना आकर्षित करण्यासाठी करणे होय. त्यामुळे सकारात्मक विचार केल्याने तुमच्या जीवनात अधिक सकारात्मक परिणाम घडून येतील. तर मित्रांनो, 369 प्रकटीकरण पद्धत नेमकी काय आहे? तर 369 पद्धत ही प्रकटीकरणाची एक विशिष्ट भिन्नता आहे, जी आपण आपल्या इच्छा प्रकट करत असताना लक्ष केंद्रित करणे आणि शिस्त लावणे सोपे करते. आपण काय प्रकट करू इच्छिता याचा विचार करण्याऐवजी आपण ते लिहिण्यासाठी जनरल वापरता. तुम्ही हे सकाळी 3 वेळा, दिवसाच्या मध्यभागी 6 वेळा आणि संध्याकाळी 9 वेळा करा. कशा पद्धतीने ते पुढे आपण पाहणार आहोत. तुमची इच्छा लिहिताना तुम्ही तुमच्या विचारांशी संबंधित ऊर्जा कंपनी वाढवत आहात याची खात्री करण्यासाठी तुम्ही काय प्रकट करण्याचा प्रयत्न करत आहात यावर तुमचे लक्ष केंद्रित करता. 369 पद्धतीला भरपूर लोकप्रियता मिळालेली आहे. हजारो वापरकर्त्यांनी या तंत्राने त्यांना अधिक संपत्ती, आनंद आणि प्रेम मिळवण्यात कशी मदत केली हे स्पष्ट करणारे वेगवेगळे व्हिडिओ माहिती तुम्ही ऐकली असेल. याचा व्हिडिओ हिंदीमध्ये सुद्धा मी बनवलेला आहे. तुम्ही तो सुद्धा पाहू शकता बिझनेस आनंद या चॅनलवर. तर मित्रांनो, 369 अंकाची नेमके काय महत्त्व आहे? तर पहा, अंकशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी 36 आणि 9 या अंकाचे खूपच महत्त्व आहे. 3 म्हणजेच 3 चे पवित्र त्रिमूर्ती आणि विश्वासी संबंध जोडण्याशी संबंधित महत्त्व आहे. 6 म्हणजे 6 आंतरिक शक्ती आणि लवचिकता दर्शवते. 9 म्हणजेच 9 ज्ञान आणि आत्मशंका आणि नकारात्मक विचारांच्या निर्मूलनाचे प्रतिनिधित्व हा अंक करतो. कदाचित 369 चा सर्वात प्रसिद्ध चाहता निकोला टेस्ला
हा होता जो विजेच्या आमच्या आधुनिक समजामध्ये योगदान देण्यासाठी सर्वात प्रसिद्ध शोधकर्ता सुद्धा होता. आणि हो, तीच टेस्ला आहे ज्याच्या नावावर एलोन मस्कने त्याच्या इलेक्ट्रिक कार कंपनीचे नाव सुद्धा ठेवले आहे. टेस्ला हा अंकशास्त्राचा प्रचंड जाणकार होता. त्यांचा असा विश्वास होता की 3, 6 आणि 9 आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली दैवी संख्या आहेत जी विश्वाची रहस्ये स्पष्ट करण्यास मदत करू शकतात. खरं तर त्याला इतकं वेड होते की समोरच्या दारातून आत येण्यासाठी तो इमारतीच्या 3 टपऱ्याही करायचा. जरी तुमचा अंकशास्त्रावर जास्त विश्वास नसला तरी गणित आणि निसर्गात 3, 6 आणि 9 संख्या किती वेळा दिसतात किंवा दिसत नाहीत हे पाहणे खूपच भयानक आहे. प्रकट होण्यासाठी तुम्ही 3, 6, 9 पद्धत कशी वापरायची आहे तर ठीक आहे, आता तुम्हाला 3, 6, 9 प्रकटीकरण पद्धतीचा इतिहास आणि महत्त्व समजले आहे. तुम्ही ते प्रत्यक्षात कसे वापरू शकता टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली पद्धत म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय दाखवायचे आहे ते निवडा. 3, 6, 9 पद्धतीने तुमच्या इच्छा प्रकट करण्याची पहिली पायरी म्हणजे तुम्हाला काय प्रकट करायचे आहे ते निवडणे. तुम्ही हे करण्याचा मार्ग म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनात काय घडवायचे आहे ते समाविष्ट करणारा एक वाक्प्रचार घेऊन येणे. तुम्ही तुमचा प्रकटीकरण वाक्यांश विकसित करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. त्या कोणत्या तर तुमचा प्रकटीकरण वाक्प्रचार असे लिहा की तुम्ही ते आधीच साध्य केलेले आहे. हे ऊर्जा कंपन वाढविण्यात मदत करेल आणि तुम्हाला हवे ते आकर्षित करण्यात सुद्धा मदत करेल. जेव्हा तुम्ही तुमचे उद्दिष्ट साध्य करता तेव्हा तुम्हाला ज्या सकारात्मक भावनांचा अनुभव येईल त्याचे वर्णन करा. हे आपण आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असलेली सकारात्मक ऊर्जा वाढविण्यात मदत करेल. आपले ध्येय साध्य केल्याबद्दल आपण किती कृतज्ञ आहात हे व्यक्त करा. लिहिण्यासाठी 17 सेकंद लागतील इतका वेळ द्या. ही एका मिनिटात का महत्वाचे आहे ते मी समजावून सांगेलच. दुसरा टप्पा, सकाळी पहिली गोष्ट तुमचे प्रकटीकरण वाक्यांश 3 वेळा लिहा. दररोज सकाळी तुमची जनरल किंवा कागदाचा कोणताही तुकडा काढा आणि तुमचे प्रकटीकरण वाक्यांश 3 वेळा लिहा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही ते लिहाल तेव्हा तुम्ही लिहिता त्या वाक्यांशावर विचार करण्यावर तुमची एकाग्रता केंद्रित करा. तुमच्या शब्दामधील सकारात्मक भावना अनुभवा आणि त्यांना तुमच्या मनात गुंजू द्या आणि वाढवा. या पहिल्या पुष्टीकरणाचा विचार करा की तुम्हाला काहीतरी हवे आहे हे विश्वाला कळू द्या आणि तुमचा अर्थ व्यवसाय आहे. तर हे सुद्धा आपल्याला करायचं आहे. तुमचा वाक्प्रचार लिहिण्यासाठी तुम्हाला सुमारे 17 सेकंद लागतील. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही 17 सेकंदासाठी तुमच्या वाक्यांशाचा विचार केलाच पाहिजे. एकदा तुम्ही पूर्ण केल्यावर प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि सोडून द्या आणि तुमचा दिवस पुढे जा. तुमच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवण्यासाठी क्रमांक 9ची शक्ती वापरा. बऱ्याच लोकांना ध्यानाच्या प्रकाराप्रमाणे त्यांचे वाक्यांश लिहिणे उपयुक्त वाटते. जर तुम्हाला तुमचे मन इतर गोष्टीकडे भरकटत असेल तर हळुवारपणे तुमचे लक्ष शब्दांवर परत आणा आणि लिहित राहा. तिसरा टप्पा, मध्यान्ह तुमचे प्रकटीकरण वाक्यांश 6 वेळा लिहा. दुपारच्या जेवणाच्या वेळी प्रक्रियेची पुनरावृत्ती करा, परंतु यावेळी तुमचा वाक्यांश 6 वेळा लिहा. हे दीर्घ पुष्टीकरण तुमची इच्छा वाढवण्यासाठी डिझाईन केलेले आहे. लक्षात ठेवा की तुमचा वाक्प्रचार लिहिण्याच्या प्रत्येक प्रसंगाला 17 सेकंद लागतील आणि संपूर्ण वेळ पूर्णपणे केंद्रित असणे आवश्यक आहे. तुम्ही संपूर्ण सकाळपासून तुमचे आयुष्य जगत असल्याने तुमचे मन एकाग्र करणे तुम्हाला कठीण वाटू शकते. फक्त श्वास घ्या, तुमचा वेळ द्या आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी थोडा विराम द्या. शेवटी आपण आपल्या गहन इच्छा पूर्ण होण्यास मदत करत आहात. या वैयक्तिक प्रतिबिंब वेळेचा अनेकांना फायदा झालेला आहे. व्यायामाच्या ध्यानी स्वभावामुळे त्यांना उत्साही आणि दुपारचा सामना करण्यास तयार वाटते. चौथा मुद्दा, झोपण्यापूर्वी तुमचे प्रकटीकरण वाक्यांश 9 वेळा लिहा. प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणजे संध्याकाळी 9 वेळा तुमचा प्रकटीकरण टप्पा लिहून ठेवा. बरेच लोक झोपण्यापूर्वी ही शेवटची गोष्ट बनवतात. आपली इच्छा प्रकट करण्याचा विचार करणे हा झोपेच्या आधीच्या दिवसासाठी एक अद्भुत अंतिम अनुभव आहे. दिवसाची ही अंतिम पुष्टी तुमची इच्छा विश्वाच्या फॅब्रिक्समध्ये
सिमेंट करत आहे. आता पाहूया अब्राहम हिक्स 17 सेकंदाचा नियम काय आहे. मग प्रत्येक वेळी तुम्ही ती लिहून ठेवता तेव्हा 17 सेकंदासाठी तुमच्या प्रकटीकरण वाक्यांशाबद्दल विचार करणे महत्त्वाचे का आहे. तर गैरभौतिक घटक अब्राहम हिक्सच्या मते एकदा आपण आपल्या इच्छेबद्दल विचार केल्यावर प्रकटीकरण प्रक्रिया सुरू होण्यास 17 सेकंद लागतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तुम्ही सध्या ज्या विचारांवर लक्ष केंद्रित करत आहात त्याची ऊर्जा तयार करण्यासाठी आणि विश्वातून वाहणाऱ्या ऊर्जेशी जोडण्यासाठी मेंदूला 17 सेकंद लागतात. ही महत्त्वाची बाब आपण लक्षात ठेवायची आहे. तर मित्रांनो 369 या प्रकटीकरणाची काही उदाहरणे मी तुम्हाला सांगत आहे. येथे 369 पद्धत वापरण्याची काही उदाहरणे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की प्रत्येक वाक्यांश असे लिहिले आहे की आपण ते आधीच साध्य केले आहे आणि आपण परिणामाबद्दल कृतज्ञ आहात. तर या वाक्यांशावर थोडं विशेष लक्ष द्या. माझ्या इंग्रजी असाइनमेंटवर मी A+ मिळवले याचा मला अभिमान आणि कृतज्ञता आहे. मी मार्केटिंग मॅनेजर म्हणून माझ्या नवीन नोकरीचा आनंद घेत आहे आणि मला आवडणारी नोकरी करायला मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी कृतज्ञ आहे की माझ्या ऑनलाईन व्यवसायाने महिन्याला 1000 ऑर्डर्स प्राप्त केल्या आहेत आणि मी पुढील वर्षात अधिक यशासाठी उत्साहित आहे. मी माझ्या स्वप्नातील माणसाला शेवटी भेटले याबद्दल मी उत्साहित आहे आणि मी त्याच्या बरोबर आनंदी भविष्याची वाट पाहत आहे. मी पुढील वर्षी हवाईमध्ये माझ्या स्वप्नातील सुट्टीची वाट पाहत आहे आणि माझ्या 3 जिवलग मित्रांसोबत जाण्यासाठी मी कृतज्ञ आहे. माझी बहीण जिच्या आजारातून ती बरी झाली आहे आणि आनंदी आणि निरोगी आहे याबद्दल मी आभारी आहे. तर मित्रांनो 369 पद्धत कार्य करण्यासाठी किती वेळ घेते. तर तुम्ही एकूण 33 दिवस 369 पद्धतींचा सराव केला पाहिजे यावर बहुतेक लोक सहमत आहेत. तुम्ही का अंदाज लावू शकता. पुन्हा ती संख्या 3, 6 आणि 9च्या बळावर येते. 3 गुणिले 3 9 आणि 3 अधिक 3 6. तुम्ही जे प्रकट करण्याचा प्रयत्न करत आहात ते 33 दिवस पूर्ण होण्याआधी घडल्यास शेवटपर्यंत सुरू ठेवा. तुमच्या भविष्यातील अभिव्यक्तीसाठी ही एक चांगली शिस्तच नाही तर तुमच्या जीवनातील परिणामांनाही ते सिमेंट करेल. 33 दिवसांनंतर तुम्ही जे मागितले होते ते न मिळाल्यास तुम्ही सराव थांबवू शकता. तुम्ही नक्कीच खूप निराश व्हाल परंतु त्यावर लक्ष न ठेवणे महत्त्वाचे आहे. फक्त पुढे जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा आणि विश्वाने तुमचे ऐकले आहे आणि ते वितरित करेल यावर सुद्धा विश्वास ठेवा. अर्थात तुम्ही नेहमी ताज्या डोळ्यांनी प्रक्रिया पुन्हा सुरू करू शकता आणि तुमचे उद्दिष्ट आणि ते साध्य केल्याने तुम्हाला कसे वाटेल यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी तुमचा प्रकटीकरण वाक्यांश बदलू शकता. तर 369 प्रकटीकरण प्रत्यक्षात कार्य करते की नाही. तर 369 प्रकटीकरण पद्धतीने त्यांचे जीवन बदलल्याचा दावा अनेक लोक करतात की ते हाताबाहेर टाकणे खूप कठीण आहे. हे तार्किक वाटते की जर तुम्ही एका सकारात्मक ध्येयावर किंवा इच्छेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी बराच वेळ घालवला तर तुम्हाला ते पूर्ण करण्याची अधिक चांगली संधी आहे. उदाहरणार्थ तुम्ही जास्त पगारासह नवीन नोकरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहात असे गृहीत धरू. जर तुम्ही 369 पद्धतीचा वापर करत असाल तर मला वाटते की हे कधीही होणार नाही. हे आम्ही मान्य करू शकतो. नवीन नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा बायोडाटा सबमिट करावाच लागेल आणि मुलाखतीला जावेच लागेल. पण इथे गोष्ट आहे तुमचे ध्येय प्रकट करण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेत तुम्ही ते साध्य करण्यासाठी अधिक केंद्रित आणि अधिक समर्पित असाल. तुम्ही तुमच्या नोकरीच्या अर्जामध्ये अधिक प्रयत्न कराल आणि मुलाखतीसाठी तुम्ही अधिक तयारी कराल. विश्वातील ऊर्जेचा प्रवाह तुमच्या दिशेने जाण्यासाठी तुम्ही जे काही करू शकता ते सर्व करत आहात आणि तुमचे प्रकट ध्येय काहीतरी अधिक भावनिक असेल जसे की अधिक कृतज्ञ किंवा आनंदी होण्याची इच्छा. या प्रकारची अभिव्यक्ती उद्दिष्टे या कल्पनेशी अधिक जवळून संरेखित आहेत की सकारात्मक विचार सकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करतात आणि वाढवतात. तर मित्रांनो 369 या पद्धतीचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.